नमस्कार, मालवणी कुकिंग या यूट्यूब चॅनलवर मी कीर्ती परब तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आता जानेवारी महिना सुरू झाला आहे, तर आता आपलं कोकणचे जे सोनं म्हणतो, कोकणचा मेवा म्हणतो, आंबे, काजू, फणस, तर ते आता लागायला सुरुवात झालेली आहे. पण ते थोडे अजून लहान आहेत, मोठे असे झाले नाही आहेत अजून. फणससुद्धा अजून छोटे-छोटे आहेत. त्यांना अजून तयार व्हायला बराच अवधी आहे. तर कोवळ्या फणसाची जी भाजी बनवली जाते, तिला पूस भाजी असं म्हणतात आमच्या कोकणामध्ये. तर ती पूस भाजी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. एक छोटा फणस होता, तर त्याची भाजी म्हटलं तुमच्यासाठी तुम्हाला दाखवावी बनवून. तर त्याच्यासाठी मी आज हा व्हिडिओ घेऊन आली आहे. चला तर बघूया आपण फणसाची पूस भाजी कशी बनवायची, ते साफ करण्यापासून कसं साफ करायचं वगैरे ते सुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. चला तर मग. एवढा छोटासा फणस आहे बघा. खूप छोटासा आहे आणि हा पूसभाजी करण्यासाठी फणस कवळाच लागतो. तर आम्ही एक कवळा फणस घेतला आहे इथे बघा. खरं तर कोयत्याने फोडला जातो फणस, पण हा छोटा आहे म्हणून विळीवर कापते आहे. तर याचे मी तुकडे करून घेतले आहेत बघा आणि आता हे मी तुम्हाला कापून दाखवते. तर हा मागचा पाठीचा भाग असतो तो कापून काढायचा असतो. हात सांभाळून कापून काढायचा आहे. हे बघा अशा प्रकारे हा पाठीचा भाग कापून काढायचा. पाठीकडचा भाग पूर्ण काढून झाल्याच्या नंतर ती फणसाच्या आतून जी थोडीशी पाव असते ती पण काढली तरी चालते, पण मी काढत नाही आहे आणि त्याचे असे तुकडे करून घेते आहे बघा. अशा प्रकारे हे अशा प्रकारे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. फणस कापून झालं आहे, त्याचे मी तुकडे करून घेतले आहेत. हे बघा, हाताला थोडासा डिंक लागतो तर त्याला खोबरेल तेल किंवा आपलं खायचं तेल जरी लावलात तरी चालेल आणि हे आपण कापून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्याचे पाठीकडचा भाग पूर्ण व्यवस्थित काढायचा आहे कापून आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. तर आता हे तुकडे मी पाण्यात टाकणार आहे आणि पाण्यात टाकून मग ते स्वच्छ धुवून त्याच्यानंतर मग ते कुकरला लावून मी त्याच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे. तर हे बघा अशा प्रकारे तुम्ही पाण्यात जर टाकलात ना तर त्याचा कलर अजिबात चेंज होणार नाही, काळे पडणार नाहीत. तर अशा प्रकारे पाण्यात टाकून ठेवायचे. आता जी आपण फणसाची भाजी बनवणार आहोत ना त्याच्यामध्ये मी हे कोलंबी टाकून भाजी बनवणार आहे. खूप मस्त होते. मटण चिकनला सुद्धा तुम्ही विसराल एवढी सुंदर आणि एवढी टेस्टी भाजी होते. तर त्याच्यासाठी मी ते हे कोलंबी घेतली आहे. मग ही कोलंबी आता साफ करून घेते आहे. तर ती त्याच्यामध्ये टाकायची आहे आपल्याला फणसाच्या भाजीमध्ये. याचे मी आता कुकरला 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. मस्त असे मऊसूत छान शिजले आहेत. ताटामध्ये घेऊन हे थोडेसे थंड करून घ्यायचे आणि जे जास्त मोठे तुकडे असतील त्याचे 2-2 तुकडे करून घ्यायचे आहे त्याचे अशा प्रकारे. आता गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. 3 ते 4 चमचे तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं आहे तर त्याच्यामध्ये आता मोहरी टाकून घेऊया. मोहरी चांगली तडतडून घ्यायची आहे. मोहरी कच्ची ठेवायची नाही आहे. मोहरी तडतडून चांगली तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं आणि मोहरी चांगली तडतडली आहे तर त्याच्यामध्ये आता कांदा टाकून घ्यायचा आणि कांदासुद्धा चांगला परतून घ्यायचा. कढीपत्त्याची 8 ते 10 पानं टाकून घ्यायची आणि तीसुद्धा अशी व्यवस्थित परतून घ्यायची आहेत. गॅस थोडा स्लोच ठेवायचा आणि स्लो गॅसवर कांदा पूर्ण मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 2 चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही तिखट टाकू शकता आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. मसाला तेलावर परतून घ्यायचा आहे. आता मसाला छान परतून झाल्यानंतर आपण जे मालवणी वाटण असतं, कांदा खोबरा आणि आलं लसूण, तर त्याचं वाटण मी ते 4 चमचे टाकून घेतलं आहे. तर हे वाटण आता व्यवस्थित असं तेलावर परतून घ्यायचं आहे. त्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. हे वाटणाला छान असं तेल सुटलं आहे बघा. तर आता त्याच्यामध्ये आपण कोलंबी टाकून घ्यायची आहे आणि कोलंबी पण छान अशी परतून घ्यायची आहे मसाल्यावरती अशा प्रकारे छान परतून घ्यायची आहे.
कोलंबी आता छान परतून झाले आहेत. आता आपण जे उकडून घेतलेला फणस होता ना, त्याच्यामधचं जे पाणी आहे ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून याला एक कड काढून घ्यायचं आहे कोलंबीला. आता याच्यावर झाकण ठेवूया आणि याला 5 ते 7 मिनटं शिजवून घेऊयात. आता याला 7 मिनटं झाली आहेत. छान असे कोलंबी शिजले आहेत. तर आता हे एकदा परतून घेऊयात. कोलंबी छान अशी शिजली आहेत. आता आपण उकडून घेतलेले जे फणसाच्या फोडी होत्या त्याच्यामध्ये आता टाकून घ्यायच्या आहेत. आता फणसाच्या फोडी अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायच्या आहेत. छान असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. आता अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मीठ आणि गरम मसाला वगैरे टाकलेला आहे ते आपण आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आता आपली कोलंबी पण शिजलेली आहे आणि फणसाच्या फोडीसुद्धा शिजलेल्या आहेत. तर त्याच्यासाठी फक्त मिक्स करायचं आहे आणि आता थोड्या वेळासाठी फक्त एक वाफ आणून द्यायची आहे त्याला. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि खूप छान मस्त अशी झणझणीत पूस फणसाची भाजी आपली तयार झाली आहे. मस्त झणझणीत अशी कच्च्या कोवळ्या फणसाची पूस भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी. नक्की खायला या आणि व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लवकर बघता येईल. आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत राहा.